ठेवणे काम केलं, नाही तर एकटे सारंग भाऊ करू शकले नसते. हा, त्याच्यामुळे सगळ्यांनी उज्ज्वलाताईकडे लक्ष द्यायचं. सारंग भाऊंना दिलेला आशीर्वाद त्याचं फळ उज्ज्वलाताईला मिळावं अशी सगळ्या भगिनींनी इच्छा करावी अशी माझी इच्छा आहे. सांगायचंय सगळ्या महिलांना, जे जे सारंग भाऊंनी जेही काम केलेलं आहे ते आपल्या लोकांसाठी सगळ्यांसाठी केलेलं आहे. कोणत्याही जातीचा असो सगळ्यांसाठी त्यांनी केलेलं आहे, सगळ्यांना समान धरलेले. म्हणून मला एकच महिलांना सांगायचंय की आजपर्यंत जेवढे रेशन कार्ड, आज जवळजवळ 700-800 रेशन कार्ड त्यांनी आपल्याला इथे मिळून दिलेलं आहे. बरोबर आहे की नाही? हा, सॉरी 1200. त्यात तुम्हाला माहितीच आहे, आपल्याला भांड्यांचा सुद्धा सेट त्यांनी घरपोच आपल्याला करून दिलेला आहे. बरोबर आहे ना? केलेला आहे की नाही? हो म्हणा ना सगळ्या. हा, तर माझं काय मत आहे का आपण त्यांना सारंग दादाच्या पाठीशी उभं राहणं, कारण का त्यांनी कामं केलेली आहेत प्रामाणिकपणे, न 1 रुपये घेता, न कोणाकडून मागणी करता. असं जर बघून गेलं तर रेशन कार्डचे लोकांनी 5-5 हजार रुपये करून रेशन कार्डचे पैसे देऊन लोकांची कामं केलेले आहेत. बरोबर आहे की नाही? हा, तर त्यांनी 1 रुपया न घेता आपल्याला घरपोच रेशन कार्डची कामं त्यांनी इथे करून दिलेले आहेत. आणि त्यात मला एकच म्हणायचंय, साहेबांच्या मागे जसे आपले साहेब दादा भुसे साहेब आणि सारंग दादा यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहू, माझं एवढंच मत आहे. त्यांनी किती केले काही, अर्ध्या रात्रीला मी फोन करा, कुठं काही मदत असली तर पटकन धावून येतो. आणि पाण्याचं सुद्धा ती किती तरफडत होतो. साहेबांकडे जायचा, 4 चक्कर साहेबांकडे मारायचा. कोणासाठी? आपल्यासाठी. मग अशा माणसाला काय करायला पाहिजे आपण? त्याचा विजय व्हायलाच पाहिजे. आणि असा माणूसच पाहिजे आपल्याला वाड्यामध्ये. कसा पाहिजे? असाच पाहिजे. कारण आधी रात्रीला कामात पडतो आपल्याला, आहे की नाही? बरोबर बोलली का चुकीचं बोलली? आपल्याला किती मदत करतो तो. अहो, आपल्या म्हणजे आत्ताच्या विचाराच्या बाहेर मदत करतो, आहे की नाही? प्रत्येक ठिकाणी कुठं पण दुःख राहा, सुख राहा, कुठं राहा, तो आधी रात्री उठून सुटून लगेच जातो. फोन केल्याने हजर राहतो. तर कळतोय नाही, विनंती आहे की त्याला आपला आशीर्वाद. तर आजपर्यंत आपल्या प्रभागात अतिशय चांगल्या प्रकारे कार्य करण्याचं काम केलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी हजारो आपल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत, या लाडक्या बहिणींना जे आपले जे माजी मुख्यमंत्री, आताचे जे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जी लाडकी बहीण योजना सुरुवात झालेली आहे, तर त्या लाडक्या बहिणीचा आपल्या सर्व अनेक लाडक्या बहिणींना त्याचा लाभ मिळालेला आहे. तसंच आपल्या भागात अनेकांना राशन कार्ड नव्हते, त्या लोकांना राशन कार्ड बनवून त्यांना धान्य सुद्धा मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जे काही बाकी असतील त्यांना सुद्धा आपण निवडणुकीनंतर धान्य मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसंच शेकडो लोकांना आपण मतदान यादीमध्ये त्यांचं नाव नोंदवलेले आहे, त्यांना मतदान कार्ड सुद्धा तयार करून देण्यात आलेलं आहे. तसंच हजारो माता भगिनींना आपण भांड्यांचे किट दिलेले आहेत. ज्या कोणी माता भगिनींना भेटले नसेल त्यांना सुद्धा आपण निवडणुकीनंतर भांड्यांचं किट देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसंच आपल्या भागात कामगार लोकांना जे सुरक्षा किट असतं ते सुरक्षा किट सुद्धा हजारो लोकांना आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसंच त्यांना कामगार कार्ड सुद्धा आपण बनवून दिलेलं आहे. या कामगार कार्डाच्या माध्यमातून अनेकांच्या विद्यार्थ्यांना आपण जी शाळेमध्ये जी शिष्यवृत्ती मिळते ती मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि काहींना मिळाली सुद्धा आहे. तसंच आपल्या प्रभागामध्ये दिव्यांग म्हणजे अपंग एक भगिनी होती, एक बंधू होता, यांना आपण व्हीलचेअर देऊन त्यांना आपण एक फिरण्यासाठी एक साधन करून दिलेलं आहे. तसंच आपल्या प्रभागात गोरगरीब लोकांसाठी आजपर्यंत रुग्णवाहिका नव्हती म्हणजे अँब्युलन्स, तर आपण शिवसेनेच्या माध्यमातून त्यांना अँब्युलन्स सुद्धा ना नफा ना तोटा या बेसून उपलब्ध करून दिलेले आहे. तसंच शेकडो शिवसेना सभासद नोंदणी सुद्धा करण्यात आलेली आहे. 2009 म्हणजे सामान्य रुग्णालयाची सुरुवात झाली त्या दिवसापासून तर आजपर्यंत सारंग भाऊ बोरसे यांनी गोरगरिबांना
दवाखान्यात आल्यानंतर त्यांच्या परीने जेवढी सेवा करता येईल, जेवढी मदत करता येईल तेवढी त्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सारंग भाऊ जर उभा राहिला तर त्याच्या मागे कोण कोण उभा राहिला मला आत्मवरती सांगा. आता मग लाडकी बहीण आणि लाडका भाऊ, लाडके मावशा, काकू मावशा माम्या ज्या असतील त्या, त्यांनी फक्त माझी एकच इच्छा आहे, त्यांनी निस्वार्थपणाने सारंग भाऊच्या मागे उभा राहावा ही माझी मनापासून इच्छा आहे. मालेगाव म्हटलं जायचं. कोणचं मालेगाव? दंगलग्रस्त मालेगाव, बोंबलाचं मालेगाव, पाणी नसलेलं मालेगाव. 20 वर्षापूर्वी मला चांगलं आठवतं, श्रीरामनगर आंबेडकर नगरचे लोक स्मशानभूमीमध्ये रात्री 3ला 4ला पाणी आणायला जायचे. आज साहेबांनी इतकं काम केलेलं आहे, उन्हाळ्यामध्ये सुद्धा नदींना पाणी राहतं का नाही राहतं? उन्हाळ्यात पाणी राहतं. मित्रांनो, कृषी महाविद्यापीठ सारखं एवढं भव्य दिव्य असं कृषी महाविद्यापीठ साहेबांनी तिथं उभारणी केली आहे. त्याचा उपयोग, इतका उपयोग आहे की जवळजवळ 4-5 जिल्हे सुजलाम सुफलाम होणार आहे. मित्रांनो, केटीवर असतील, कृषी महाविद्यापीठ असेल, अजय वडेलला MIDC असेल, एक ना अनेक जनतेसाठी उपयोगी असे योजना साहेबांनी राबवलेल्या आहेत. येणाऱ्या काळात मेडिकल कॉलेज असेल, इंजिनिअरिंग कॉलेज असेल, जे विद्यार्थी पुणे, मुंबई, नाशिक, धुळे या ठिकाणी शिकायला जातात, तर बाहेरचे विद्यार्थी मालेगाव शहरात शिकायला येतील. नर्सिंग कॉलेज झालं, सिव्हिल हॉस्पिटल झालं. मित्रांनो, आज नर्सिंग कॉलेज, सिव्हिल हॉस्पिटल इथं 200-250 लोकांचा स्टाफ आहे. तिथल्या बहुतेक सिस्टर आपल्या श्रीरामनगर वार्डात राहायला येतात. लोकांना 8-10 हजार रुपये महिन्याला ते भाडं देतात. ज्या वेळेस जिल्हा होईल मित्रांनो, जवळजवळ 250-300 स्टाफ अजून येणार आहे. त्यामुळे त्यांना जिथलं जो कोणी येतो जवळ राहण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला आणखी जास्तीत जास्त रोजगार निर्मिती होणार आहे. कृषी महाविद्यापीठाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जनजागृती होणार आहे. कोणत्या शेतीवर कोणतं पीक जास्त येईल, त्याच्यात सुधारणा करून चांगले उत्पन्न कसे मिळवता येईल यासाठी कृषी विद्यापीठच्या सायंटिस्ट, तज्ञ लोकांकडून मार्गदर्शन केले जाईल. आज मित्रांनो, एका शेतकऱ्याने कांदा लावला तर शेकडो लोक कांदा लावतात आणि परिणाम असा होतो, उत्पन्न जास्त होतं आणि शेतीला हमीभाव भेटत नाही आणि दर कोसळतो, रस्त्यावर कांदे फेकावं लागतात, आंदोलन करावं लागतं. परंतु कृषी महाविद्यापीठाचे सगळे तज्ञ मंडळी ठिकठिकाणी सर्वे करतील. या भागाने कांदा लावला पाहिजे, या भागाने कापूस लावला पाहिजे, असे वेगवेगळे उत्पन्न घेतल्यावर सर्वांना भाव भेटेल, सर्व सुजलाम सुफलाम होतील. परिणामी भारताच्या अर्थव्यवस्थेवर होईल, मालेगाव तालुक्याची परिस्थिती सुधारेल. आज सर्वत्र तुम्ही बघा, चांगल्यात चांगल्या क्वालिटीचे कॉन्क्रीट रस्ते उभे राहिले. साहेबांनी एक ना अनेक उपक्रम आपल्यासाठी राबवलेले आहेत. साहेब सकाळी 7 वाजता आंघोळ करून, देवपूजा करून, जेवण करून ज्या जनतेच्या कामासाठी निघतात, रात्री 8-10 वाजेपर्यंत फक्त जनता एक जनता हेच त्यांच्या डोक्यात असतं. मित्रांनो, भूतो ना भविष्य असं मोदी साहेब आपल्यासाठी करत आहे, भुसे साहेब आपल्यासाठी करत आहे. माझ्या नजरेत दादासाहेब भुसे हे मोदी साहेबांचं दुसरं रूप आहे. मित्रांनो, जसं मोदी साहेब देशासाठी अहोरात्र सेवा करत आहेत, तसं भुसे साहेब आपल्या तालुक्याच्या जनतेसाठी अहोरात्र सेवा करत आहे. कित्येक योजना आपल्यासाठी आणलेल्या आहेत. येणाऱ्या काळात साहेबांच्या मोठमोठ्या योजना आपल्याला पाहायला मिळणार आहे. या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये साहेब जे काही उमेदवार देतील, डोळे बंद करून त्यांच्या पाठीशी उभं राहायचंय आणि जे उमेदवार राहतील त्यांच्याकडून चांगला विकास आपल्या तालुक्याचा, आपल्या शहरासाठी, आपल्या प्रभागासाठी करून घ्यायचा आहे. त्यात गटरी असो, महिलांसाठी स्वच्छतागृह असो, गार्डन असो, तालीम असो आणि आपल्या वार्डातील लोकांना जास्तीत जास्त हाताला काम कसं मिळेल, त्यांना रोजगार कसा वाढेल यासाठी देखील महापालिकेत गेल्यावर आपण प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, सर्वप्रथम साहेबांसाठी जोरदार सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. मित्रांनो, आज जे काही 1000-1200 मी रेशन कार्ड केलेले आहेत, 1,500-2 हजार लोकांना भांडी वाटप केलेले आहेत, 1001 लोकांना पेटी वाटप केलेले आहेत. मित्रांनो, आपली अँब्युलन्स ना लप्पा ना तोटा याच्यावर आपली अँब्युलन्स काम करत असते. गोरगरीब लोकांकडे जर एखादीकडे पैसे नसले तरी आपण स्वतः पेट्रोल टाकून घेतो. मित्रांनो, हे सर्व कार्य आदरणीय दादासाहेब भुसे यांच्याकडनं प्रेरणा घेऊन गेलेले आहे. मित्रांनो, आज आपण एक रेशन कार्ड बनवायला गेलो तर आपल्या चपला घसवून जातात, तरी रेशन कार्ड बनत नाही. 4-5 हजार रुपये खर्च येतो.
मित्रांनो, आज आपण 1200 रेशन कार्ड बनवले हे आदरणीय साहेबांमुळे. मला कोण तिथं कोण ओळखतं? साहेबांच्या डाकामुळे, साहेबांच्या फोनवर सर्व कामं होतात. हे सर्व श्रेय जातं आदरणीय साहेबांना. आज मी तर उभं राहून बोलत आहे हे फक्त साहेबांमुळं. जे काही कामं केले ते फक्त साहेबांमुळं. तर आपले आशीर्वाद नेहमी साहेबांच्या पाठीशी राहिले पाहिजेत. आणि मालेगाव तालुक्याचा जर खरंच विकास करायचा असेल, आदरणीय साहेबांनी जे जे सांगितलं ते प्रामाणिकपणे आपण केलं पाहिजे. मित्रांनो, आपल्या मालेगाव शहराची कित्येक वर्षापासून इच्छा होती की डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळा आला पाहिजे. कित्येक वर्ष संघर्ष केला. मित्रांनो, साहेबांनी आज भव्य दिव्य संपूर्ण महाराष्ट्रात असा भव्य दिव्य महासा पुतळा उभा केला. संपूर्ण जनतेने देखील, तुम्ही देखील सर्वांनी साहेबांना जवळजवळ 1 लाख मतांनी निवडून आणून साहेबांना त्यांनी केलेल्या कामाची पावती तुम्ही त्या ठिकाणी दिलेली आहे. मित्रांनो, जास्त वेळ मी तुमचा घेणार नाही. आज गुरुवार आहे, लक्ष्मी मातेचे उपवास आहेत आणि माझ्या समोर या सर्व लक्ष्मी माझ्या माता आलेल्या आहेत आशीर्वाद देण्यासाठी. मी आपले उपकार कधी विसरणार नाही. मित्रांनो, साहेबांनी जे काही आदेश करतील आपण त्यांचं पालन करूया. साहेब जे कोणी उमेदवार उभे करतील प्रामाणिकपणे आपण त्यांना पाठिंबा देऊया. आपल्या डोळ्यासमोर जसं घोड्याला ते असं कापडं लावलेलं होतं, आजूबाजूचं काही दिसत नाही, त्या पद्धतीने आपण फक्त 4 धनुष्यांकडे लक्ष ठेवायचं. साहेब सांगतील त्या उमेदवारांच्या पाठीशी उभं राहायचं आणि धनुष्यबाणाला निवडून आणायचं आणि आपल्या वार्डाचा चांगला विकास करायचा आहे. एवढं 2 शब्द बोलतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.